नमस्कार मंडळी. मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1940 साली जन्मलेल्या दया यांना मनोरंजन सृष्टीच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांचा कल संगीताकडे होता. आकाशवाणी गायन स्पर्धेत त्यांनी नाव कमावले होते. मात्र अभिनयाकडे त्यांनी मोर्चा वळवला आणि त्याच्यामध्ये त्या यशस्वी ठरल्या. दया यांना त्यांच्या आई अभिनेत्री यमुना मोडक यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला. यासोबतच त्यांच्या आत्या आणि अभिनेत्री गायिका शांता मोडक यांच्याकडूनही त्यांना संस्कार देण्यात आले. अभिनयाच्या सुरुवातीला त्यांनी तुझी माझी जमली रे जोडी, नांदा सौख्य बरे यासाठीच केला होता टास, लेकुरे उदंड झाली अशा नाटकांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. पुढे दूरदर्शन चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून त्याने आपली एक ओळख निर्माण केली. यामध्ये मायबाप, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, उंबरठा, खट्याळ सासू नाटाळ सून हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. मायबाप आणि खट्याळ सासू नाटाळ सून या सिनेमासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार देखील देण्यात आला. 1990 पासून त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणंच पसंत केलं. काष्ठ सासू आणि नकारात्मक भूमिकेसाठी ते विशेष गाजल्या. तर अशा लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीचं काल 3 नोव्हेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.